गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति दुखिता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात आणि संजय धृतराष्ट्राला सांगतोय. असा हा संवाद आहे. धृतराष्ट्र त्या ठिकाणी तो श्रवण करतोय आणि संजयला वेगळाच आनंद होतोय की संजयला वाटतं व्यासांनी माझ्यावर उपकार केला, मला दिव्य दृष्टी देऊन हे ज्ञान मला प्राप्त झालं. त्याला आनंद वेगळाच आहे. धृतराष्ट्राला मात्र कौरवांचा विचार पडलाय. ममत्व जे आहे, अपपर भाव जो आहे तो त्याच्या ठिकाणी आहे. पण ज्याच्या ठिकाणी अपपर भाव आहे तो धृतराष्ट्रच आहे महाराज. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्याला ज्ञानदृष्टी नाही तो धृतराष्ट्र आहे महाराज. आणि अर्जुनाची अवस्था पाहून भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान देण्याला आरंभ केला. देह काय आणि देही काय, शरीर काय आणि शरीराचा साक्षी काय, आत्मा काय अनात्मा काय, याचं चिंतन आपण काल ऐकलं. अरे बाबा, शरीर राहतच नाही आणि आत्मा कधी जात नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो प्राणी. हे तत्वज्ञान त्या अर्जुनाला सांगितले की बाबा, आत्मा अमर आहे. आत्म्याचं अमरत्वाचं तत्वज्ञान सांगितलं, देहाचं नश्वरत्व सांगितलं. भगवंताला असं वाटलं एवढं सांगून याला समजायचं नाही, एवढं सांगून याला पटलं नाही. युद्धामध्ये त्याला प्रवृत्त करायचं आहे ना, म्हणून भगवंत त्याला स्वधर्म सांगू लागले. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे तुला देह आणि देही याचं जर कळत नसेल तर तुला आणखी एक वेगळी गोष्ट सांगतो. अरे अर्जुना, स्वतःचा धर्म लक्षात घेऊन भय बाळगण्याला तू योग्य नाही, लक्षात ठेव. तुला भीती कशामुळे वाटते अर्जुना? हा, भीती वाटण्याचं काय कारण आहे अर्जुना? अरे हृदयाचं ढिलेपण क्षत्रियाला अपकीर्तिकर आहे. संभावितशी चा कीर्ती मरणादितिरिच्यते. अर्जुना, अरे अपरोक्ष भ्रमामधून संशय भ्रमात येऊन शोक निवृत्ती करण्यासाठी श्रीगुरूला शरण जावं लागतंय. योगायोगाने अर्जुन त्या ठिकाणी भगवंताला शरण गेलेला आहे. भगवंत त्याचे गुरु आहेत. अर्जुना, तुला कशामुळे चिंता वाटत होती? तू कशामुळे हातपाय गाळून बसला? अरे आत्म्याचा नाश होईल म्हणून? आत्मा कधी नष्ट होतच नाही, म्हणून चिंता करायचं काही कारण आहे का आता?
नाही. का नाही? अरे आत्मा नाश पावत नाही म्हणून आत्म्याची चिंता करायचं काही कारण नाही. बरं, देहाचा नाश होईल म्हणून तुला चिंता वाटते का अर्जुना? अरे देह राहतच नाही ना. जो राहतच नाही त्याची चिंता करायचं काही कारण नाही. आणि प्राणी मात्रांच्या जीवात्म्याचा नाश होईल म्हणून तुला चिंता वाटते का अर्जुना? वेड्या, जीवात्मा स्वरूपाने आत्मरूपासून अमरच आहे ना. जीवात्मा जो आहे तो परमात्म्यापासून भिन्न आहे का? नाही. ममई अंशो जीव लोके जीव भूत सनातन मनष्ठान इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती. अरे बाबा, तो जीवात्मा जो आहे तो परमात्माचा आहे. जीव ब्रह्मैव नापरहा. जीवा ब्रह्मरूप आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति. अरे तो परमात्माचा आहे. तो त्याची व्याप्ती सर्वत्र आहे आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे जीव आहे. ए नरा आत बघ जरा, ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे रे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. तो रवी सृष्टी आगवी जशी भासवी तशी तुझी काया. त्यावरी अहंपण किरण तुझे रे वाया. बिंब प्रतिबिंबात सांगितले पंचदशी मधला विषय. कुटस्थ दीपामधला बिंब प्रतिबिंबवाद. तुम्ही मला सांगा, आरसा समोर घेतल्यानंतर आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, बरोबर? माणसाने जर आरसा समोर घेतला ना, असं आरशात बघितलं तर त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं. गंध लावायला का इकडे लावतो, इकडे करायला. पण त्याच आरशावर जर चिमणी बसली तर तिलाही तिचं प्रतिबिंब दिसतं. पण ती चिमणी मात्र त्या प्रतिबिंबाला टोच मारती, चोच मारते अशी सारखी. मला तुम्ही सांगा, आतली चिमणी कधी मरण? बाहेरची ज्या वेळेला ही जाईल त्याच वेळेला. कारण बिंबाचा प्रती आहे, बिंबाचा प्रती म्हणून ते प्रतिबिंब आहे. बिंब खरं आहे, प्रतिबिंब मिथ्या आहे. आरशामध्ये प्रतिबिंब का दिसतं? शास्त्रकारांनी त्याची प्रक्रिया सांगून ठेवलेली आहे. अंतःकरण वृत्ती चिदाभासासह नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर निघून त्या आरशाच्या चकचकीत भागावर आदळून पुन्हा पाठीमाग इतक्या युगपत इतक्या स्पीड मध्ये येते आणि आपल्याच मुखाला विषय करते. आणि आपल्याला असं वाटतं की आरशात प्रतिबिंब दिसलं. आरशात नाही दिसलं, तूच तुला पाहिलं, तूच तुला पाहिलं, पण तू तिकडं पाहिलं. जीव हा असा प्रतिबिंबासारखा आहे त्या